पिंपरी चिंचवडच्या मोशी येथील इमारत दुर्घटना प्रकरणामधील 8 जणांना बाहेर काढण्यासाठी जे बचाव कार्य आहे ते सध्या सुरू असल्याचं पाहायला मिळतं आहे। आज तिसरा दिवस आहे आणि तब्बल 42 तास या ठिकाणी या दुर्घटनेला होऊन गेले आहे आणि हे बचाव कार्य सुरू असल्याची या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं आहे। एकंदरीत पाहिलं की ज्या इमारतीमध्ये हा तो प्रचंड राडारोडा असल्याचं सध्या बचाव कार्याला अडथळा येत असल्याचं पाहायला मिळतं, कारण की बचाव कार्यादरम्यान इमारत कोसळण्याची भीती लक्षात घेऊन रेस्क्यू टीम इमारतीच्या आजूबाजूला सर्व कचरा काढून इमारतीच्या भिंतीबाहेरच्या बाजूने पाडण्याचा निर्णय सध्या घेतलेला आहे आणि त्यानुसार इमारतीच्या बाजूला जो कचरा काढण्याचं काम आहे ते सध्या आपण युद्ध पातळीवर सुरू असल्याचं पाहायला मिळतं। या ठिकाणी पाहतो की सध्या जे काम आहे ते कसं युद्ध पातळीवर सुरू आहे। दरम्यान इमारतीमध्ये जे डॉग स्क्वॉड आहेत त्याच पद्धतीने इतर आधुनिक सामग्रीचा वापर करून काही हालचाली होत आहेत का याचा शोध सध्या घेतला जात असला तरी या ठिकाणी सध्या प्रतिसाद मिळालेला नाही आहे। मात्र मोशी दुर्घटना जी इमारत दुर्घटना आहे त्यामध्ये एकूण तब्बल 23 जण इमारतीमध्ये अडकले होते, त्यातील 14 जण सध्या सुखरूप बाहेर काढले आहेत, तर त्यातील एक मृतदेह बाहेर काढण्यास सध्या यश आलेलं आहे। त्यामुळे सोबत इमारतीमध्ये अजूनही 8 जण असल्याचा अंदाज या ठिकाणी व्यक्त केला जातो आहे। मात्र 8 जणांपैकी 2 जणांच्या मृतदेहापर्यंत पोहोचण्यात रेस्क्यू टीमला सध्या यश आल्याची माहिती सध्या एकंदरीत मिळत आहे। मात्र ज्या पद्धतीने पाहतो की सध्या जे बचाव कार्य आहे ते सध्या सुरू आहे आणि या ठिकाणी बचाव कार्य सुरू असलं तरी नातेवाईकांनी सध्या आरोप केला आहे की बचाव कार्य अतिशय संत गतीने या ठिकाणी सुरू असल्याचं असा आरोप खरेदीने केलेला पाहायला मिळतो। मात्र या ठिकाणी पाहतो की बचाव कार्य करत असताना अनेक प्रकारचे जे अडथळे आहेत ते येत आहे, कारण की हा जो कचऱ्याचा ढिगारा आहे हा संपूर्ण पहिल्या मजल्यापर्यंत गेल्याचं चित्र या ठिकाणी पाहायला मिळतं आहे। त्यामुळे पाहतो की सध्या JCP असेल, पोकलाईन असेल, त्यासोबत ह्या ठिकाणी जे मदत कार्य आहे ते सुरू असल्याचं चित्र या ठिकाणी पाहायला मिळतं आणि पुढील काळामध्ये या 8 जणांना सुखरूप बाहेर काढलं जातं का हे पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। त्यामुळे सुशांत स्वामी TV9 मराठी, मोशी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।